आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले जे 70 दिवस आहे गट क पूर्व परीक्षेसाठी याच्यासाठी प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे जेणेकरून तुमचा स्कोर हा पूर्व परीक्षेला 60+ मार्क्स येतील. मग हे 60+ मी असं का म्हणतोय? कारण तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास अशा पद्धतीने करायचा आहे, ज्यामध्ये तुमचा मुख्यचा पेपर 2 पण कव्हर होईल. ठीक आहे? त्याचा अभ्यास आत्ताच करा असं का मी म्हणतोय माहिती आहे का? त्याचं कारण असं आहे, कारण पूर्वनंतर फक्त 2 महिने तुम्हाला मुख्यसाठी भेटणार. आणि गट ब चा आता रिझल्ट आलेला आहे. गट ब च्या मुलांची 5 डिसेंबरला मेन्स आहे. 8-9 हजार मुलं मेन्सला आहे. जे गट ब च्या मेन्सचा अभ्यास करताय तेच मुलं तुम्हाला कॉम्पिटिशनला गट क मेन्सला पण असणार आहे. कारण पूर्व परीक्षा पास होणं हे काही अवघड नसणार एवढ्या जागांसाठी. जो मुलगा गट ब ची पूर्व परीक्षा पास होतो तो गट क ची पासच होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता अभ्यास असा करा. प्रॅक्टिकल तुम्हाला पूर्व परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास नाही करायचा, पोस्ट मिळवण्यासाठी अभ्यास करायचा. एवढी मोठी संधी पुन्हा येणार नाही. त्याच्यामुळं मी ज्या गोष्टी आता सांगत त्या प्रॅक्टिकली त्या माझ्या मागच्या 5-6 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव, त्याच्या आधीचा अभ्यास सगळ्या गोष्टीवर बेस आहे. आणि ह्या वर्षी जे रिझल्ट आहे किंवा मी 15-16 मेन्स दिलेले आहे त्याचा अनुभव. यावर्षी माझा गट ब चा स्कोर 60 मार्क आहे. शिकवता परीक्षा दिली होती. मग तो मार्क्स 60 मार्क्स कसे येतात? कमी वेळेत अभ्यास कसा जास्त करायचा, जास्त मार्क्स पाडण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या ते सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ह्या व्हिडिओचा खूप फायदा होईल कारण रँडमाइज स्टडी नका करू. एक प्लॅन तुमच्या समोर जर असला आणि त्या प्लॅनवर तुमचा विश्वास असला ना 100% तुमचा स्कोर वाढेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे? शेवटच्या 70 दिवसांची प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी. 72 दिवस बाकी आहे. आजचा दिवस धरला तर. पण 70 दिवस तुम्ही काय करू शकता त्यामध्ये बघा. पहिली महत्त्वाची गोष्ट स्ट्रॅटेजी सांगतोय म्हणजे काय आहे? अभ्यास कसा करायचा पुढचे 70 दिवस? पहिली महत्त्वाची गोष्ट आपण काय सांगाल? तर तुम्हाला वाचायचं काय आहे? त्याच्यानंतर वाचायचं हे कळल्यानंतर कसं वाचायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर कसं वाचायचंय त्याच्यामधले आय-एम-पी टॉपिक कसे काढायचे. वाचताना आय-एम-पी टॉपिक तुम्हाला कसे निवडायचे, कसं जायचं हे सांगणार आहे. कारण तोच गेम चेंजर असतो. तुम्हाला कळलं पाहिजे काय वाचायचंय, काय नाही वाचायचं. ठीक आहे? आणि पुढच्या 70 दिवसाचं नियोजन काय, कसं करू शकता तुम्ही? लाँग टर्म प्लॅन कसा करू शकता? शॉर्ट टर्म प्लॅन, मिड टर्म प्लॅन. व्यवस्थित प्लॅनिंग देणार आहे. तुम्ही त्या पद्धतीने जर अभ्यास केला ना, तुमचा स्कोर 100% 60+ जाईल. फक्त या गोष्टीवर विश्वास ठेवा. तुम्ही बघा काय-काय गोष्टी प्रॅक्टिकल बेसिसवर ज्या गोष्टी असतील त्याच मी तुम्हाला सांगाल. बाकीच्या फापट पसारा, मोटिव्हेशन ते द्यायचं नाही. ठीक आहे? जी रिॲलिटी तीच सांगणार. बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट काय वाचायचं? तर काय वाचायचं याचा ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे का प्रत्येक विषयासाठी एक पुस्तक वाचा. प्रत्येक विषयासाठी फक्त तुम्हाला एक पुस्तक वाचायचं. हा फॉर्म्युला सेट करायचा आहे का वन सब्जेक्ट वन बुक. ठीक आहे. त्याचं कारण असं आहे, आपल्या जवळचा मित्र, आपला सीनियर, आपला कोणीतरी गावातला व्यक्ती जो पास झालेला असतो ना, आपण त्याला विचारतो भूगोलासाठी तू काय वाचलं होतं? हिस्ट्रीसाठी तू काय वाचलं होतं? पॉलिटीसाठी तू काय वाचलं होतं? आपण पॉलिटीचा एखादा सोर्स वाचत असतो त्यानं जर दुसरा काही सोर्स सांगितला तर आपण तो घेऊन येतो. तुम्हाला पहिली गोष्ट अव्हॉइड काय करायची आहे? अव्हॉइड म्हणजे टाळायची काय आहे? तर मल्टिपल सोर्सेस अव्हॉइड करायचे. मल्टिपल सोर्सेस अव्हॉइड करायचे. एका विषयासाठी एकच सोर्स. जो पण सोर्स तुम्ही खूप दिवसापासून वाचत आलेले तोच सोर्स कंटिन्यू. पहिला फॉर्म्युला हे पहिलं लिहून घ्या तिथं. म्हणजे मी ज्या गोष्टी सांगतो त्यांच्या नोट्स काढा. एक पेज भराल पण त्याच्यातून पूर्ण तुम्हाला कळून जाईल का काय करायचंय. पहिलं काय अव्हॉइड करायचंय? मल्टिपल सोर्सेस. ठीक आहे? मल्टिपल सोर्सेस मधून मला काय कळतं? एका विषयासाठी मला एक पुस्तक वाचायचं आहे. स्टॅटिक सब्जेक्ट कोणते? तर मला पहिला कळतोय स्टॅटिक सब्जेक्ट पॉलिटी. 15 प्रश्न विचारले जातात. इकॉनॉमी त्याला अर्थशास्त्र म्हणतो आपण. जिओग्राफी ज्याला आपण भूगोल म्हणतो. हिस्ट्री आहे आणि सायन्स आहे. हे आहे स्टॅटिक सब्जेक्ट विज्ञान. ओके. मग ह्या 5 विषयासाठी माझ्याकडे 5 पुस्तकं असतील. 6वा करंट अफेअर्स आहे त्याच्यासाठी पण मी कोणत्यातरी प्रकाशनाचं एक पुस्तक वाचेल किंवा आपले सुपर करंट अफेअर्स करत. तुम्ही आता बरेच विद्यार्थी सुपर करंट अफेअर्सचे विद्यार्थी असाल. 18-19 तासामध्ये 1.5-2 वर्षाचं करंट अफेअर दिलेले आहे आपण. ठीक आहे? ते असाल. करंटसाठी पण एकच सोर्स आणि मॅथ आणि रिझनिंग हा प्रॅक्टिसचा भाग आहे. तो कसा करायचा ते मी पुढे सांगणार. मग तुमच्याकडे काय होतं माहिती आहे का? ह्या 6 विषयांचं करंट अफेअर्स याच्यामध्ये आपण ॲड केला सी. ह्या 6 विषयाचे 6 बुक तुमच्याकडे असले पाहिजे. 6 सोर्सेस तुमच्याकडे असले पाहिजे. मी पुढचे 70 दिवस हेच माझे बायबल, माझ्यासाठी हेच बायबल आहे, हेच माझ्यासाठी कुराण आहे, हेच माझ्यासाठी गीता आहे. ठीक आहे? म्हणजे माझ्यासाठी हेच पुस्तकं, पुढची स्ट्रॅटेजी, पुढचा माझं जे पण यश अपयश असणार सगळं याच्यावर ठरणार आहे. मी याच्यामध्ये काहीच ॲडिशन करणार नाही. ही पहिली गोष्ट.
आणि त्याच्यामध्ये एक पुस्तक तुम्हाला ऍड करायचं आहे, त्याचं नाव आहे पीवायक्यूचं पुस्तक. मग पीवायक्यूचं पुस्तक कोणतं घ्यायचं, ज्याच्यामध्ये मागच्या 10-12 वर्षाचे टॉपिक वाईज गट ब आणि गट क चे प्रश्नपत्रिका दिलेली आहे. आता मी गट ब आणि गट क का म्हणतो, कारण गट ब आणि गट क चा सिलेबस सारखाच आहे. गट ब चे प्रश्न गट क ला रिपीट होतात, गट क चे गट ब ला होतात, गट क चे गट क ला होतातच, पण ह्या दोघांचे अल्टरनेट होत राहतात. त्याच्यामुळं तुम्ही लोकसेवा प्रकाशनाचा घ्या, कोणताही घ्या, ज्याच्यामध्ये मागच्या 12-13 वर्षाचे किंवा 8-10 वर्षाचे प्रश्न दिलेले टॉपिक वाईज. ओके, म्हणजे हे 6 बुक आणि हे 1 बुक काय वाचायचं कळलं. तुम्ही जो सोर्स वाचताय तोच फर्म राहायचे त्याच्यावर. जर पॉलिटीसाठी कोळंबे वाचायचे तर वाचताय तर कोळंबेच वाचा. तुम्हाला कोणी येऊन सांगितलं मी लक्ष्मीकांत वाचलं होतं, हात जोडायचे डायरेक्ट. देवाने जरी येऊन सांगितलं तरी बदलायचा नाही सोर्स, कारण 99% मुलांचा जे स्टँडर्ड सोर्सेस आहे ते सोर्सेस सगळ्यांचे सारखे. फक्त फरक इथं पडतो का रिझल्ट मध्ये फरक काय येतो माहिती आहे का, पास होणारा आणि फेल होणारा. त्याला कळतं पास होणाऱ्याला का कशाला महत्व द्यायचे, कोणते टॉपिक वारंवार वाचायचे आणि कशा पद्धतीने वाचायचे. ओके, मग तुम्हाला काय वाचायचं ते कळलं. एका विषयासाठी एक पुस्तक वाचायचे, मल्टिपल सोर्सेस मला अवॉइड करायचे. ओके, एवढं कळलं. आता पुढचा मुद्दा येतो काय वाचायचं कळल्यानंतर कसं वाचायचं. कोणतंही पुस्तक हे पहिल्या पेजपासून तर शेवटच्या पेजपर्यंत वाचू नका. ही चूक आम्ही केलेली आहे. पुस्तक पॉलिटी धरला का पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत किंवा लाईन टॉपिक वाचत चालायचे, काहीच सोडायचं नाही. पूर्ण झालं का ते ठेवून द्यायचं, हिस्ट्री घ्यायचं, हिस्ट्री झालं का जिओग्राफी घ्यायचं. त्यानं रिझल्ट येत नाही, त्यानं रिव्हिजन पण प्रॉपर होत नाही आणि आपला अभ्यास पण प्रॉपर होत नाही. तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला टॉपिक सिलेक्ट करायचे प्रायोरिटी, म्हणजे ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतोय वारंवार ते टॉपिक असे सिलेक्ट करायचे, ते आधी वाचायचे. त्याच्यानंतर ज्याच्यावर कमी, आता सपोज एखाद्या टॉपिकवर एखादा, आता मूलभूत हक्क आपण त्याला फंडामेंटल राईट म्हणतो, मूलभूत हक्कांवर गट क ला मागच्या 8 वर्षामध्ये कंबाईन जेव्हापासून झाली 8 वर्षामध्ये जर 6 ते 7 प्रश्न आलेले, 6 ते 7 प्रश्न विचारले गेलेले, तर मला काय कळतंय, मूलभूत हक्क हा माझ्यासाठी IMP टॉपिक आहे. त्याला आपण 5 स्टार करू, 5 स्टार टॉपिक आहे माझ्यासाठी. ठीक आहे, म्हणजे हा मला पहिल्यांदा वाचायचा आहे पॉलिटीमध्ये. असे तुमचे 10-12 टॉपिक तुम्हाला भेटतील. ते कसे काढायचे IMP टॉपिक ते मी पुढे सांगणार आहे. पण तुम्हाला कसं वाचायचंय एकच गोष्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर कोणतंही पुस्तक पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत वाचायचं नाही. मला प्रायोरिटीज डिसाईड करायचे आहे. ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारते ते टॉपिक मला आधी करायची, त्याची लिस्ट काढायची. लिस्ट कशी काढायची ते मी तुम्हाला सांगतो. ती लिस्ट काढायची आणि त्यानुसार मला अभ्यास करा. जर 6-7 वेळा एखाद्या टॉपिकवर प्रश्न आला मागच्या 8 वर्षात तो IMP. एखाद्या टॉपिकवर 3-4 वेळा प्रश्न आलेला आहे तो त्याच्यापेक्षा थोडा लेस IMP. आणि एखाद्या टॉपिकवर एखादाच प्रश्न आलाय मागच्या 8 वर्षात तर तो वेळ भेटला तर मी तो वाचील, नाही तो वाचणार नाही. पहिल्यांदा मी काय करेल, मोस्ट प्रायोरिटी कशाला देईल, ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारते ते. आता पुढचा प्रश्न मग हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न किंवा टॉपिक काढायचे कसे, प्रश्न नाही टॉपिक कसे काढायचे त्याचा फॉर्म्युला सांगतो बघा. IMP टॉपिक कसे काढायचे, टायटलच हे दिलेलं आहे, IMP टॉपिक कसे काढायचे. याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा. 2018 पासून कंबाईन झालेली एक्झाम. पहिलं काय राहायचं, सेपरेट एक्झाम राहायची प्रत्येक पोस्टसाठी. तिथून पुढे कंबाईन झाली, कंबाईन पूर्व. ठीक आहे, मग 2018, 2019, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. ठीक आहे, अशा तुम्हाला एक टेबल बनवायचा आहे. टेबल बनवायचा आहे हा असा टेबल बनवला. ठीक आहे, असा एक टेबल बनवला तुम्ही वहीमध्ये. हा प्रत्येक विषयासाठी एक पेज वापरायचंय. मी काय केलं 2018 मध्ये, सपोज मी पॉलिटी विषयाचं करतोय, पॉलिटी. ठीक आहे, पॉलिटी म्हणजे राज्यव्यवस्थेचं करतोय. तर मी काय करेल 18 मध्ये आलेले प्रश्न, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा, असे 15 प्रश्न. पहिले 10 प्रश्न विचारले जायचे, आता 15 विचारले जातात. हे 15 प्रश्नांची लिस्ट काढतोय. मग जर पहिला प्रश्न सपोज संविधान निर्मितीवर पहिला प्रश्न आलेला आहे, संविधान निर्मिती. ठीक आहे, 2018चा पहिला प्रश्न संविधान निर्मितीवर आला. तुम्हाला उदाहरण देतोय बरं का, 2018चा पहिला प्रश्न संविधान निर्मितीवर आहे असं नाहीये, उदाहरण देतोय. दुसरा आला काहीतरी मूलभूत हक्कांवर आला, मूलभूत हक्क. तिसरा आला विधानसभा, विधानसभा. चौथा काहीतरी विधानमंडळ, पाचवा राज्यपाल, असं काहीतरी आलेलं आहे. ठीक आहे, मी 2018चे असे टॉपिक काढले, प्रश्न बघितला, आपल्याला तेवढं तर कळतं का हा प्रश्न कशावर विचारलेला आहे. दुसरा 2019, इथं मला कळलं यार विधानमंडळावर पहिला प्रश्न आहे.
विधानमंडळ म्हणजे विधानसभेवर आलेला आहे, सपोज असं म्हणू विधानसभा. दुसरा प्रश्न राज्यपालावर आलेला आहे. तिसरा प्रश्न पंचायत राजवरच्या 73व्या घटनादुरुस्तीवर आलाय. मी 73वी घटनादुरुस्ती करतोय इथं. ठीक आहे. सेम करतोय 21चं, सेम 22चं, मग 25चं करतोय. मग 25चा मला पहिला प्रश्न सापडला राज्यपालवर. असं दुसरा प्रश्न अनुसूचीवर. सगळ्या याची पॉलिटीची मी लिस्ट काढली. फक्त प्रश्नपत्रिका समोर ठेवल्या. प्रश्नपत्रिका तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या ॲपमध्ये स्वाध्याय अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये फ्रीमध्ये दिलेली आहे सर्व प्रश्नपत्रिका. ठीक आहे. तिथून तुम्ही घेऊ शकता या प्रश्नपत्रिका. ओके. आता बघा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा मी काय सांगतोय. मला कळलं संविधान निर्मिती याच्यावर इथं प्रश्न विचारला गेला किंवा विधानमंडळावर इथं प्रश्न 2018ला विचारलाय. 2019ला पण विधानसभेच्या कोणत्या तरी आर्टिकलवर प्रश्न विचारला, कलमावर प्रश्न विचारला. 21ला पण विधानसभेवर आला. 22ला पण विधानसभेवर आला. इथं 23ला नाही आला, 24ला पण विधानसभेवर आला. मला काय कळतं, विधानसभा हा IMP टॉपिक आहे पॉलिटीमध्ये. हा मला इतका परफेक्ट करायचा आहे की त्याच्यावर प्रश्न आला तर मला चुकणार. तसंच तुम्हाला संविधान निर्मिती सापडेल, तसंच मूलभूत हक्कावर दरवर्षी प्रश्न सापडेल. असे तुम्ही 10-12 टॉपिक काढताय, 10 ते 12 टॉपिक ज्याच्यावर आले दरवर्षी प्रश्न विचारला जातो. हे तुमचे झाले 5 स्टार टॉपिक. काय 5 स्टार टॉपिक? 5 स्टार टॉपिक म्हणजे हे मला पहिल्यांदा वाचायचे. ज्यावेळेला विषय घेईल मी नियोजन सांगणार आहे, हे मला पहिल्यांदा वाचायचे. ठीक आहे. मग नंतर एखादा टॉपिक, आता सपोज इथं एखादा आणीबाणी टॉपिक आहे, आणीबाणीवर प्रश्न आलेला आहे. आणीबाणीला प्रश्नच विचारला नाही, परत इथं 22ला विचारला गेला आणीबाणी आणि 25ला विचारला. 3च प्रश्न आले मागच्या 8 वर्षात. मग मी याला ऍड करेल 3 स्टार मध्ये. 3 स्टार मध्ये म्हणजे आधी मी माझे VIMP टॉपिक वाचून घेईल जे 5 स्टार आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे परीक्षेसाठी पॉलिटीमध्ये. नंतर मी 3 स्टार आणि एखादा प्रश्न 8 वर्षामध्ये एखाद्या राष्ट्रपतीवर सपोज एकच प्रश्न आलेला आहे, मग राष्ट्रपती हा टॉपिक मी शेवटला वाचाल वेळ भेटला तर. मी काय करतोय याच्यावर. आता हे का होतं असं वारंवार त्याच टॉपिकवर क्वेश्चन का विचारले जातात, त्याचं कारण असं आहे, एखादा पेपर सेटरला एक क्रायटेरिया दिला जातो पॉलिटीचा. आता सपोज पॉलिटीचा एखादा पेपर सेटर आहे, त्याला सांगितलं जातं आयोगाद्वारे हा सिलेबस आहे, गट क साठी तुम्हाला प्रश्न काढायचे याच्यावर. त्याला असं नाही म्हटलं जात का ही राज्य व्यवस्थेवर तुम्ही 15 प्रश्न काढून आणा. त्याला एक चौकट दिली जाते, कारण चौकट दिली नाही तर तो त्याच्या मनाने काही काढू शकतो ना. त्याच्यात एक युनिफॉर्मिटी राहिली पाहिजे ना सिलेबसला धरून काहीतरी. त्याच्यामुळं आपल्याला एक कळतं की ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले गेले तो त्या क्रायटेरिया मधला भाग आहे. ते सांगितलं गेलेलं आहे की याच्यावर हे सिलेबसचा भाग आहे, याच्यावर प्रश्न काढायचे. जे दिलेलं आहे त्या पेपर सेटरला काय दिलेलं आहे ते काय आपल्याला त्याशी काय घेणं नाही, ते आपल्याला PYQ मधून कळतं. कळलं? ठीक आहे. असं तुम्हाला पॉलिटीचं करायचंय, हिस्ट्रीचं करायचंय, जिओग्राफीचं करायचंय, सायन्सचं करायचंय आणि इकॉनॉमिक्सचं करायचंय. तुम्हाला याच्यामुळे काय होईल माहिती आहे का? तुमचा अभ्यास एक चौकटीत येईल. तुम्ही पॉलिटीचं सगळं नाही वाचत बसणार. पहिल्यांदा हे 12 टॉपिक वाचून घ्याल ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले. ते पाठ कराल डायरेक्ट. इतका सुंदर, इतका कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका बघाल ना मागच्या, सगळे प्रश्न तुमचे बरोबर यायला लागतील. आणि आपल्याला 100 पैकी 100 मार्क्स नाही पाडायचे, 60+ मार्क्स पाडायचे. 60+ का म्हणतोय? कारण मुख्य परीक्षा जो मुलगा पास होतो ना, त्याला पेपर 2 मध्ये 60+ मार्क्स राहतात. शक्यतो तुम्ही रिझल्ट बघा मागच्या. 60, 65, 70 असे मार्क्स असतात. तोच रिझल्ट मग लिस्टमध्ये दिसतो. एखादा आता एक्सेप्शन केस असू शकते, तिथं अपवाद असू शकतो. पण नेहमी लक्षात ठेवा, पेपर 2ला 60+ असलं तरच ते आपण त्या मेरिटमध्ये बसतो. त्याच्यामुळे पूर्वचा अभ्यास करताना मेन्स डोक्यात ठेवून अभ्यास करा. कळलं? ठीक आहे. IMP टॉपिक्स काढले. आता याच्या पुढे आमची ना IMP टॉपिक्सवर एक बॅच आहे. ही स्कोर बुस्टर बॅच आहे. जे IMP टॉपिक आयोगाने वारंवार त्याच्यावर प्रश्न विचारले, त्या IMP टॉपिकचे काम बॅच बनवली, रिव्हिजन बॅच. स्कोर बुस्टर नाव दिलं त्याच्यामध्ये. म्हणजे पॉलिटीचे जे 12 टॉपिक आहे किंवा जे संविधान निर्मितीवर दरवर्षी प्रश्न आहे, घटना किंवा घटना दुरुस्तीवर असेल किंवा मूलभूत हक्क असेल, ते टॉपिक आम्ही रिव्हिजनसाठी तुम्हाला ते व्हिडिओ अवेलेबल करून दिले तुम्हाला. ते सगळे टॉपिक काढले पूर्ण ॲनालिसिस करून आणि त्याची एक 999 रुपयाची लायब्ररीच्या फी एवढी बॅच आहे फक्त. तुम्ही लायब्ररी महिन्याला जेवढे भरता ना, 6 महिने व्हॅलिडिटी 999 मध्ये सगळ्या विषयाचे रिव्हिजन. जे IMP टॉपिक मी सांगितलं ना तुम्हाला VIMP, त्याची सगळ्या विषयाचे रिव्हिजन काढून देतो. ज्या मुलांनी आता बॅच घेतलेली आहे, त्या मुलांचा 1-1, 2-2 दिवसात एक विषय होते. कारण पॉलिटी फक्त 5 ते 6 तासात दिलेले आहे. IMP काढून घटना निर्मिती फक्त महत्त्वाचे मुद्दे. त्याच्यावरच आयोगाने प्रश्न विचारले आणि तेच महत्त्वाचं. एवढं जरी तुम्ही रिवाइज केलं, चालता बोलता, चहा प्यायला गेले, बोर झाले अभ्यास करून, त्यावेळेला जरी हे व्हिडिओ केले, तर प्रचंड कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही एकदा डेमो बघा, तुम्हाला खूप आवडतील ते डेमो. हिस्ट्रीचे, पॉलिटीचे व्हिडिओ टाकलेले. पुढच्या 15-20 दिवसात बाकीचे पण व्हिडिओ टाकू.
आणि याच्यामध्ये आम्ही 12 टेस्ट पण देतोय. किती? 12 टेस्ट पण देतोय. इथं बघा 12 टेस्ट सब्जेक्ट वाईज 6 आहे. 6 फुल लेंथ आयोगासारख्या. पूर्ण मॉक टेस्टचा तुमची प्रॅक्टिस होईल. जी तुमची मिस असते, तुमच्या सिली मिस्टेक ज्या मॉक टेस्ट न दिल्यामुळे होताना त्या तुमच्या होणार नाही. ठीक आहे? हे करा. आणि ज्या मुलाला काहीच कळत नाही काय वाचायचंय, कसं वाचायचंय, त्याला मेंटरशिप पण करतो आम्ही. तुम्हाला जर काही अडचण आली, माझ्याशी बोलायचं असलं 95 22 15 84 या नंबरवर कॉल करा. तुम्हाला सांगाल. आणि ही बॅच कुठे भेटेल तर आपलं स्वाध्याय अकॅडमीचं ॲप आहे ऑनलाईन. ठीक आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली तिथे डाउनलोड करा. त्यात पहिलीच बॅच आहे स्कोर बुस्टर बॅच. एकदा जाऊन डेमो बघा, क्वालिटी बघा. तुम्हाला कळून जाईल का किती ट्रक्स दिलेला आहे सगळ्या विषयांचा. एवढं जरी व्यवस्थित केलं तरी तुम्हाला खूप चांगले मार्क्स येतील. तुमचे जे सोपे प्रश्न आहे, ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारते, ते टॉपिक इतके भारी होतील ना, तुम्हाला लय वाचायची गरज नाही पडणार. तुम्ही अभ्यास करता ही बॅच करा. खूप छोटी बॅच आहे, पण खूप जास्त आउटपुट देणारी बॅच आहे. ओके, या गोष्टीवर विश्वास ठेवा एकदा. ओके, हा नंबर दिला 95 22 15 84. 22 15 84 कॉल करू शकता, विचारू शकता. इथं पण नंबर दिलेला आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता हे सगळं सांगितल्यानंतर पुढच्या 70 दिवसाचं नियोजन काय असलं पाहिजे, हा खूप मुद्दा आहे. मला काय वाचायचं कळलं, कसं वाचायचं कळलं, IMP टॉपिक कसे काढायचे ते पण कळलं. आता हे 70 दिवसाचं नियोजन कसं ठेवा. मी याला डिवाइड केले 2 भागांमध्ये. एक 70 दिवसाचा प्लॅन आणि एक दिवसाचा प्लॅन. 1 दिवसाचा प्लॅन म्हणजे काय, हे 70 दिवस जे आहे डेली तुम्हाला कसं करायचं, डेली अभ्यास कसा करायचा ते आधी या 70 दिवसात सांगतो. याला तुम्ही 3 भागामध्ये डिवाइड करा. एक लॉंग टर्म प्लॅन 35 दिवसाचा लॉंग टर्म, एक 25 दिवसाचा मिड टर्म प्लॅन. काय? 25 दिवसाचा मिड टर्म प्लॅन आणि एक 10 दिवसाचा शॉर्ट टर्म प्लॅन. शॉर्ट. ह्या 35 दिवसामध्ये काय करायचं, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी आणि सायन्स हे 5 विषय 35 दिवसाला डिवाइड करायचं 7 दिवसामध्ये. 7 35, एका विषयाला 7 दिवस द्यायचे. आता जे तुम्हाला पॉलिटीला 5 दिवस लागतील, सायन्सला 9 दिवस लागतील, तुमच्या पद्धतीने करा. पण 35 दिवसाचा लॉंग टर्म प्लॅन करा. ज्याच्यामध्ये प्लॅनिंग असं असलं पाहिजे तर ह्या 35 दिवसामध्ये सगळे विषय जे प्रायोरिटीवर, जे महत्त्वाचे टॉपिक आहे, IMP टॉपिक आहे, जे 5 स्टार आहे, जे 3 स्टार आहे, ते माझे व्यवस्थित वाचून होते. त्याचे PYQ पण सोडून होते. ओके, हे केल्यानंतर पुढचा जो शॉर्ट टर्म आहे त्याच्यामध्ये मी जे वाचलंय ते परत रिवाइज करेल 25 दिवसामध्ये. प्रत्येक विषयाला 5-5 दिवस देईल. 5-5 25. ठीक आहे, आणि शेवटचे 10 दिवस मी काय वाचणार आहे, फक्त 5 स्टार टॉपिक वाचणार आहे. काय? 5 स्टार टॉपिक जे तुम्ही काढलेले लिस्टमध्ये तेवढेच वाचणार. हा इतकी स्टँडर्ड मेथड आहे. तुम्हाला जिथं तुमचे 50 मार्क येतात तिथं 65+ मार्क्स येतील. जे तुमचे 40 येतात तिथं 55+ जाल तुम्ही. एकदा करून बघा, विश्वास ठेवा फक्त. आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना तर एकदा लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर काही फायदा होत असेल तर. खूप मेहनत घेतलेली आहे याच्यामागे, खूप ॲनालिसिस करून असा रँडमाइज व्हिडिओ नाही बनवलेला हा. ठीक आहे, हे कळलं. पुढचं बघा. हे तुम्हाला कळल्यानंतर शॉर्ट टर्म. आता तुम्ही म्हणाल 5च विषयाचं, मग करंट अफेअर्स आणि CA आणि मॅथ आणि रिझनिंगचं काय, तर ते येईल 1 दिवसात. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं पुढचं 70 दिवसाची स्ट्रॅटेजीकडे तुम्हाला 35 25 10 असं डिवाइड करायचंय. लॉंग टर्म पूर्ण व्यवस्थित विषय वाचायचा आहे, शॉर्ट टर्म मध्ये रिव्हाइज करायचं आणि शेवटच्या 10 दिवसामध्ये प्रायोरिटीवर जे IMP टॉपिक तेच करायचे. ठीक आहे, आता हो 1 दिवसाचा प्लॅन कसा असला पाहिजे. जर सपोज तुम्हाला एक जनरल कॅन्डिडेट म्हणून 9 वाजता तुम्ही लायब्ररीत बसता. ठीक आहे, 9 वाजता तुम्ही आता पहिल्या 7 दिवसाचं प्लॅनिंग केलं पॉलिटी वाचायला. ठीक आहे, रँडमाइज अभ्यास करू नका. 3 दिवसात पॉलिटी संपवलं, लगेच हिस्ट्री घेतलं, परत ते वाचलं संपवलं, जिओग्राफी घेतलं, तसं करू नका. शांत डोक्याने 7 दिवस वाचा, व्यवस्थित वाचा. परत 5 दिवस, म्हणजे सगळे विषय 35 दिवस झाले की परत पुढच्या 25 दिवसाचा प्लॅन, परत पुढच्या 10 दिवसाचा प्लॅन. इतका सुंदर अभ्यास होईल ना. काही करू नका, रॅट रेसमध्ये पळू नका. पास व्हायचंय. कॉम्पिटिशन खूप टफ असते मेन्सला. पूर्वचं सोडून द्या तुम्ही. पूर्व तुम्ही पास व्हाल, कमी मेरिट लागणारी जागा जास्त आहे. पण मुख्य लय महत्वाची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्मार्ट बनावं लागतं. हा दिवसाचा बघा 9 ते 1 वाजेपर्यंत तुम्ही 4 तास अभ्यास करताय. 9 ते 1, दुपारी 1. सकाळी नाश्ता करून बसले 9 ते 1, थोडा लाईट नाश्ता करायचा. नाही तर फुल नाश्ता केलाय आणि झोपा काढताय लायब्ररीमध्ये, त्याला काही अर्थ नाही, डुकल्या घेताय. कमी थोडा लाईटली, थोडंसं वेट कमी झालं तर काही फरक पडत नाही. चांगला नाश्ता करा, लाईट करा. 4 तास अभ्यास झाला क्वालिटी स्टडी. 1ला तुम्ही जेवायला गेले, 1 ते 2 तुम्ही जेवण केलं, 2 ते 2:30 तुम्ही टाइमपास केला, थोडेसे झोपले वगैरे. 2:30ला काय करायचंय, 2:30 ते 4:30, 2:30 ते
4 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचंय, मॅथ आणि रिझनिंगची प्रॅक्टिस करायची. ह्याच्यामध्ये काय करताय तुम्ही, आयोगाने मागच्या 8 वर्षामध्ये गट ब आणि गट क ला विचारलेले सर्व प्रश्न प्रश्नपत्रिकांमध्ये बघून ते सोडवताय. कोणता टॉपिक तुम्हाला अवघड जातोय, एखाद्याला सिलोजिझम सोपं जात असेल, नातेसंबंध सोपं जात असेल, बैठक व्यवस्था येत नसेल किंवा मग नफा तोटा येत नसेल, जे येते नाही ते टॉपिक आधी करून घ्यावे. मॅथ आणि रिझनिंग. भूमितीचे फॉर्म्युले माहीत नसतील, ते करून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं करायच्या आहेत. त्या दररोजच्या 1.5 तासामध्ये. ठीक आहे. मग तुम्ही 4ला मॅथ आणि रिझनिंग ठेवलं, 4 ते 4:30 चहा घ्यायला गेले, 4:30ला परत लायब्ररीत येऊन बसले, 4:30 ते 8. 4:30 ते 8 कसं करायचं, 4:30, 4:30 ते 6:30 परत तुम्ही पॉलिटीचे 2 तास अभ्यास केला. पॉलिटीचं सांगतोय पहिल्या 7 दिवसाचा, असंच तुम्ही पुढच्या विषयांचं करायचं. म्हणजे पॉलिटीचा दिवसाचा अभ्यास किती झाला, 6 तास झाला. बरोबर. 1.5 तास काय केलं तुम्ही, मॅथ रिझनिंग केलं आणि उरलेले 6:30 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही काय करायचंय, जे वाचलेले आज दिवसभरात त्याला रिवाइज करायचे अर्धा तास आणि 1 तास तुम्हाला PYQ सोडवायचे जे वाचलेले त्याच्यावर. याच्यापेक्षा स्टँडर्ड फॉर्म्युला नाही पास होण्यासाठी. जे तुम्ही आज वाचलंय त्याचं रिवाइज करताय अर्धा तास आणि 1 तास त्याच्यावर आलेले PYQ सोडवताय. एखादा PYQ तुम्हाला येणार नाही, ते परत जाऊन तो टॉपिक वाचताय म्हणजे तिथे रिव्हिजन पण होते तुमची. ओके. असं 8 वाजेपर्यंत, 8ला तुम्ही जेवायला गेले, 9, 9:30ला परत आले. 1 तास संध्याकाळी काय करायचं, 9:30 ते 10:30 करंट अफेअर्स वाचायचे. काय वाचायचं, करंट अफेअर्स. आपली सुपर करंट अफेअर्सची बॅच आहे 299 मध्ये, ती करू शकता किंवा तुम्ही जो पण सोर्स वाचताय तो वाचा. पूर्ण नोट दिली 130 पेजेसमध्ये सर्व 17-18 महिन्याचं करंट अफेअर्स. आता पुढचे पण ऍड करून देणार आहे घटकासाठी, ते करू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा तुमच्या पद्धतीने अभ्यास करा, मी म्हणत नाही ती बॅच घ्या. पण स्कोर बुस्टर बॅच तुम्ही नक्की घ्या. 999 मध्ये सगळ्या विषयाची रिव्हिजन भेटते. मला खूप ती लीड देईल ती बॅच, कारण त्याच्यामध्ये काय देतोय मला माहिती. टेस्टमध्ये पूर्ण सब्जेक्टचा सिलेबस कव्हर करतोय त्या टेस्टमध्ये. अशा टेस्ट आहेत. क्वालिटी बघा एकदा टेस्टची जाऊन टाकलेल्या आहे, डेमो टेस्ट पण. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे काय होईल माहिती का, 6 तास एक विषय पण होतो, PYQ पण होता, मॅथ रिझनिंग पण होतं, करंट अफेअर्स पण होतं आणि रिव्हिजन पण होती. हा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन तुमचा असला पाहिजे. ठीक आहे. करा, खूप फायदा होईल. जेव्हा तुम्ही 70 दिवसांचा जेव्हा पेपर द्याल ना, तुम्ही कॉल करा मला. तुमचे मार्क्स एवढा भारी पेपर जाईल ना तुम्हाला. ते सोपे प्रश्न आहे, रिपीटेड क्वेश्चन आहे, ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारते, त्या कोणतेच तुमचे प्रश्न चुकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होईल माहिती आहे, स्कोर जिथं 85 येणार होते 60 येईल. कारण हे सगळं प्रॅक्टिकल तुम्हाला दिसायला लागले, लगे इमॅजिन व्हायला लागले, अरे किती सोपं आहे. आपण काय नुसतं वाचतोय पुस्तक, तसं नका करू. तसं केलं तर त्या रॅट रेसमध्ये 90% लोक तसंच करतात. ओके. तर अशा पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला ऑल द बेस्ट. परीक्षेसाठी खूप मोठी संधी आहे. सोनं, कारण ह्या एकदाच या सायकलमधून बाहेर पडा बाबा. या आयोगाला चालू द्या, पुढच्या वर्षी ऑनलाईन करा, नाही तर ऑफलाईन करा, नाही तर कशी करा. आम्हाला ह्या वर्षी पास व्हायचं, निघून जायचं, असा ॲटिट्यूड ठेवून अभ्यास करा. या वर्षी ऑफलाईन आहे तर या संधीचं सोनं करा. ठीक आहे. चला, तुम्हाला जे सांगितलं ते व्यवस्थित फॉलो करा. हे जर फॉलो केलं ना, कधीतरी याचा आहे ना, मी जे सांगतो याचा विचार करून बघा, किती प्रॅक्टिकल गोष्टी सांगितल्या. ठीक आहे. आणि तुम्हाला जे सांगितलं का, व्हिडिओ जर आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्त्वाचे व्हिडिओ टाकतो याच्यावर. ओके. मागचा व्हिडिओ मी RTOचे IMP टॉपिक काढून दिले होते. ज्यांना वेळ कमी भेटतो, ते जॉब करतात, त्यांना कमी वेळेत कोणते कोणते टॉपिक करायचे. ठीक आहे, ते पण सांगितलं होतं. पण तुम्हाला जे तलाठी, इतर म्हणजे जे RTOची तयारी न करता इतर याची करता, त्यांना पेपर टू डोक्यात ठेवून अभ्यास करायचा आहे. मेन्सचा पेपर. ओके. चला, आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो.